नाथाच्या घरची ओलटी खून त्याच्या डिव्हायडरवर लिहिल हे संतांचे पुतळे. इंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर हे डिव्हायडरच्या मध्ये वारकरी संप्रदायातील सर्व संतांचे पुतळे जाणाऱ्या रोडच्या दोन्ही बाजूला जो मार्ग मंदिराकडे जातो त्या मार्गाच्या दोन्ही बाजूला हे संतांचे पुतळे वारकरी संप्रदायातील. हे खंडोबा मंदिर श्रीक्षेत्र पैठण या मंदिराच्या जवळून या बाजूला मुख्य मंदिराकडे जाणारा रोड जातो. ही ह्या बाजूची पेठ दिसते आहे आणि पलीकडल्या बाजूला ही भव्य अशी दुसरी पेठ. या दोन्ही पेठच्या मध्ये मेन रस्त्यावर डिव्हायडर आहे. त्या डिव्हायडरवर असलेल्या डिव्हायडरवर दोन्ही बाजूला वारकरी संप्रदायाचे संतांचे पुतळे आहेत. गाड्यांचं पार्किंग आहे. रस्त्यावर उजव्या हाताला हा सद्गुरू झेंडूजी महाराज बेळेकर यांचा मठ आहे आणि हे समोर आपल्याला मंदिराचं गेट दिसत आहे. मंदिरासमोरील मार्केटचं गेट दिसत आहे. हे संत एकनाथ महाराज समाधी मंदिराच्या समोरील मार्केट आणि त्याच्या बाजूला समोर दिसतंय ते हे वरील बाजूला भाविकांसाठी प्रशस्त असं भक्तनिवास. हे दोन्ही बाजूला वर भक्तनिवास आणि वर हे छत प्रचंड असा मोठा छत. हे वर भक्तनिवासचं ऑफिस आहे आणि ह्या दोन्ही बाजूला भक्तनिवासच्या खोल्या आहेत. त्या वारकऱ्यांसाठी आणि समोर पलीकडे दिसतंय ते श्रीनाथ मंदिराचं प्रवेशद्वार. ही सर्व माळा गंध अष्टगंध अशा वारकरी साहित्याच्या दुकानांची लाईन खाल्ल्या बाजूला आणि पलीकडं दोन्ही बाजूला भक्तनिवासाच्या खाली जी गाळे आहेत ती पूर्ण दुकानं. अशा विठ्ठल रखुमाईच्या देवांच्या लहान लहान मूर्ती सुद्धा असतात. हा राक्षस गौन हा इथून म्हणजे 20 किलोमीटर आहे ना. तर मग इथं भाविक कोणत्या दिवशी जास्त असतात? त्या आखाडी एकादश. आणि इतर वेळेला मग धंदा कसा होतो? थोडाफार म्हणजे तरी याला भाडं वगैरे असेल ना. हा मग सगळं भागतं का? भागतं ना. ठीक. ह्या भक्तनिवासामधील आतील प्रशस्त अशा खोल्या या ठिकाणी सर्व भाविकांच्या ठिकाणी योग्य माफक दरामध्ये सोय केली जाते. हा वरजाऱ्याचा जिना, हा खालीहून येण्याचा मार्ग. हे संत एकनाथ महाराज मंदिर आणि या बाजूला पार्किंग आणि हे मंदिर. ही वॉटर सप्लाय स्कीम या बाजूला. मागील बाजूला पार्किंग दिसत आहे. पश्चिमेच्या बाजूकडील मंदिराचं गेट आणि हा संत एकनाथ महाराज भक्तनिवास समाधी मंदिर. या बाजूला ॲम्ब्युलन्स आणि पाठीमागील बाजूला गार्डन व पार्किंग. ही मंदिराच्या पाठीमागून बाजूस गोदावरी नदी. याच नदीवर एकनाथ महाराज स्नान करण्यासाठी येत असताना एका ओट्यावरून यवन त्यांच्या अंगावर ठोकला. त्यावेळेस त्यांनी अनेक वेळा यवन स्नान केले पण त्या यवनावर राग आला नाही. उलट त्या यवनाला म्हटले, अरे तुझ्यामुळं माझं
इतक्या दिवसामध्ये इतक्या वेळा स्नान झालं असे हे एकनाथ महाराजांचं मंदिर. आणि ही ज्या या गोदावरीवर ते आंघोळ करण्यासाठी येत होते, ही गोदावरी हे एकनाथ महाराजांच्या मंदिराचा मागील भाग. मंदिराच्या पाठीमागील बाजूसही काही पूजा वस्तू सामानाची दुकान आहे. ही गोदावरी नदी. या ठिकाणी आता उन्हाळा असल्यामुळे नदीला पाणी कमी आहे, परंतु पावसाळ्यामध्ये या घाटापर्यंत पाणी असतं, जो पूल बांधला आहे तिथपर्यंत. आणि या ठिकाणी दशक्रियाविधी पिंडदान कार्यक्रम करण्यासाठी लोक दूरदूरवरून येतात ही जागा. आणि ही गोदावरी नदी सध्या दिसते ती पाणी फार कमी आहे. पलीकडे नदीच्या किनाऱ्याला नागघाट, त्या ठिकाणी काय झालं, ज्ञानेश्वर माऊलींनी रेडामुखी वेद बोलवले. त्याला काय म्हणतात त्या जागेला? नागघाट. हा, ते पलीकडे दिसतंय तो नागघाट. ती नदी वाकडी वळत गेली, त्या ठिकाणी तो नागघाट दिसतोय. त्या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद बोलवले. त्यांना ब्राह्मण म्हणले, अरे तुझं नाव नेना आणि या रेड्याचंही नाव नेना, मग हा वेद बोलेल का? त्यावेळेला ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखी वेद बोलवले. ती जागा आपल्याला समोर गोदावरीच्या तीरावर दिसते आहे, पैठणच्या शेजारीच. आणि समोर जे प्रसादालय आहे त्या ठिकाणी संध्याकाळी सकाळी 2 वेळा प्रसाद असतो महाप्रसादामध्ये. एकनाथ महाराज मंदिराची मागील बाजू गोदावरीच्या किनाऱ्याची बाजू. मागील बाजूनं मंदिरामध्ये प्रवेश. मंदिरामध्ये आत जाण्याचा मार्ग पाठीमागच्या बाजूने. हे मंदिरातील आतील बाजू हे गोदावरी महाद्वार आणि हे मंदिराची बाजूचा आवार. या ठिकाणी मंदिरामध्ये यातील बाजू हे मंदिराची समोरची बाजू, ही समोरील बाजू मंदिराची. दत्तात्रय महाद्वार. ठिकाणी लहान मुलांचा हरिपाठ चालू आहे. बघा, अगदी लहान 5-6 वर्षाची मुलं आहेत. मंदिराच्या आतमध्ये आपण प्रवेश करत आहोत. आणि या ठिकाणी
या मंदिरातील आतील पार्श्वभाग जुन्या प्रकारची या ठिकाणी रचना आहे. या बाजूने दर्शन रांग, मुलाची समाधी, नाथ महाराजांची समाधी, एकनाथ महाराज समाधी, त्या ठिकाणी सिंह महाराजांची मुख्य समाधी आणि डाव्या बाजूला ती भाग्यश्री म्हणून असते नवी धाव असते. आणि 7:45 आरती असते. प्रसाद 7:30 चालू. भाग्यश्री झाली त्याच्या झाली लगेच ते पुरातन असं नाथ महाराजांचं जुनं लाठी बांधकाम असलेला मंदिरातल्या बाजूला आहे आणि बाहेरील बाजूला नंतर त्याची डागडुजी करून सुधारणा करण्यात आलेली आहे. नको बघायला आता मग गाडी घेऊन जायचं. बघू ना जुन्या डागडुजीचे दरवाजे, पलीकडे दिसते ती गोदावरी बंधारा आणि नदीच्या पलीकडं जो बंधारा दिसतोय ते जायकवाडी धरण, नाथसागर धरण. त्या ठिकाणी सध्या जाण्यास प्रवेशबंदी मजा आहे. त्या धरणाचा पाठीमागील भाग तो संध्याकाळी 7 नंतर सुरू होतो. प्रसादालयात त्याची या ठिकाणी प्रसाद भाविकांना दिला जातो. सकाळी 12 ते 3 आणि संध्याकाळी 7 ते 9. मंदिराची ही पूर्वेकडील बाजू आणि मेन गेट, ही भक्त निवासाची पूर्वेकडील बाजू, एकनाथ महाराज समाधी मंदिर. मंदिराच्या पूर्वेच्या बाजूकडे हे थिएटर आणि या ठिकाणी पिक्चर लागलेला आहे आम्हीच्या रांगे. हा व्हिडिओ आपला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सुदर्शन प्रबोधन न्यूज, सणसवाडी, पुणे.